हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आला आणि त्यामुळे मंगळवारपासून म्हणजेच उद्यापासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत। त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्यानं नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्यात। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे 2 दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे। त्यामुळे ट्रक चालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। ही 4 ठिकाणची आपण दृश्य पाहतोय। हिंगोली, संभाजीनगर, नांदेड आणि सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल भरून घेण्यासाठी डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दरम्यान सोलापूरमधली नेमकी काय परिस्थिती आहे, सोलापुरातल्या एका पेट्रोल पंपावरनं आढावा घेतलेला आहे आफताब शेखनं, आपण पाहूया। देशभरात ट्रक चालकांनी अचानक संप करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते सोलापूर असेल किंवा राज्यभरातल्या पेट्रोल पंपांवरती आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूर शहरातल्या एका पेट्रोल पंपावरती आपण सध्या उभे आहोत आणि या ठिकाणी आपण गर्दी बघताय। वाहन चालकांनी मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपांवरती केलेली आहे। मला कशासाठी गर्दी केली एवढी? कोण म्हणतं की पेट्रोल स्वस्त करणार आहेत, त्यामुळं इथलं जे पेट्रोल स्टॉक आहे त्यामुळे त्यांनी संप करणार आहेत असं पेट्रोल पंपवाले असं त्यांचं म्हणणं आहे। अचानक सुनने को आया जो कल से 3 दिन बंद है, इसलिए टाकी फुल करने का है, स्कूल जाना पड़ता। अक्षरशः पेट्रोल पंपाच्या बाहेर रोडवरती रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि पेट्रोल पंप चालक जे आहेत ते खरं तर आवाहन करतायत की आमचं पेट्रोल आमच्याकडे स्टॉक चांगला आहे, त्यामुळे कुठलीही भीती जी आहे ती नाही आहे। मात्र तरी लोक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला गाड्यामध्ये टाकी फुल करून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे, पेट्रोल फुल करून घेताना पाहायला मिळत आहे। वाहन चालकांनी जे संप पुकारलेला आहे, ट्रक चालकांनी जो संप पुकारलेला आहे त्याचे थेट परिणाम जे आहेत आपल्याला सोलापूर असेल किंवा राज्यभरातल्या पेट्रोल पंपांवरती पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।